मोठे संघाविरोधीला खेळायला मिळते हे त्यांचं ध्येय आहे आणि भरपूर मेहनत घेतली. PTCचे फाउंडर संदीप वासकर, पनवेल समाजाचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, त्याची आमची टीम संपूर्ण टीम यांनी भरपूर मेहनत घेतली आणि ही स्पर्धा मात्र इथं साकारली. आणि या स्पर्धेचा विचार केला तर स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतो. 2 सामने झाले. पहिला सामना मात्र बेक फाईट सामना झाला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये थोडासा एकतर्फी सामना झाला, परंतु आता मात्र तिसरा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला राजवीर कर्णव व इंडियन आर्मी घोट पिसारवे, तर दुसऱ्या बाजूला VPP स्पोर्ट KPC इनामपुरी हा संघ. इथं मात्र VPP स्पोर्ट KPC इनामपुरी संघाला मात्र प्रथम फलंदाजी करायची आहे, कारण पहिला सामना गमावला आहे संघाने. इथं मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. अंगद पाटील याच्यावरती मात्र जबाबदारी असेल, कारण की हा सामना गमावला तर आपण आपला प्रवास मात्र परतीचा प्रवास असेल. कारण पहिला सामना जबरदस्त रोशन पाटीलच्या जबाबदारीने मात्र खेळला गेला होता आणि त्याच्यावरती संपूर्ण टीमची जबाबदारी होती, कारण की लागोपाठ 3 फलंदाज बाद झाले होते आणि अशा परिस्थितीत मात्र तो मैदानावरती उतरला होता आणि बिकट परिस्थिती मात्र सामन्याला त्यांनी संकटाला सावरले. तर सलामीची जोडी मैदानात. चला आपण जास्त वेळ घेऊ नका. PPLचा धमाका पाहतो आपण. पनवेल प्रेमी लीग पर्व पहिले. पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित. दीपक पाटील सर इशारा करतात. एक प्रोफेशनल पंच, असोसिएशनचे सदस्य. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण अंगद पाटीलला आणि दुसरा सूरज पाटील खारगर. इथे मात्र जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल. पूर्ण स्पेशल असेल तो अंगदवरती, कारण पहिला सामना गमावल्यानंतर दुसरा सामना कुठल्याही परिस्थितीत मात्र जिंकणं हे त्यांचं ध्येय असणार आहे. परंतु इथे मनोबल वाढला असेल राजवीर कर्णव इंडियन आर्मी घोट पिसारवे संघाचा, कारण पहिला सामना निसटता मात्र विजय मिळवला. थोडासा स्पीडअप करा. पंचांना सुद्धा विनंती असेल थोडासा स्पीडअप. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना मात्र संघनायक रोशन तसेच विश्वास पाटील, एक ठाण्या वाघ त्याला समजला जातो रायगडचा, पहिल्या सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरला होता, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. या सामन्यामध्ये त्याला तर गोलंदाजी मार्ग करतो. गोलंदाज सज्ज होईल. राजवीर कर्णव इंडियन आर्मी घोट पिसारवी संघाकडनं सचिन लहाने भिंगारवाडी. सचिन लहाने यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. तो सचिन लहाने इथे मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करतो. P1चं पहिलं षटक, पंचांचा ग्रीन सिग्नल. समोर अंगद सरका फलंदाज. पहिला चेंडू अंगदसाठी असेल. इथे मात्र सूर्यक फटका. पाहूया काय घडतं. चेंडू थांबणार नाही. चेंडू होतं सीमारेखे बाहेर. अंगद पाटीलच्या बॅटहून निघाला पहिला चौकार. तर जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते अंगद पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका. चौकाराच्या साह्याने मात्र चेंडूला आकार दिला. श्री गणेश पाहायला मिळते चौकारांनी. इथं मात्र पुढचा चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र पुढे होते. पाहता पाहता चेंडू मात्र सीमा रेषा गाठतो. आणखी एक दुसरा चौकार. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला, कारण बघितलं आपण की पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या वरून फटका खेळला होता. चेंडू डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे गेला होता. चौकार. तर जबरदस्त फलंदाजी अंगद पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चौकार लगवले.
पिवनच्या षटकामध्ये विचार केला तर फलंदाजी अधिकात मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न आतापर्यंत सफल ठरले आहेत. बॅक टू बॅक दोन चौकारामध्ये धावसंख्या धावून पोहोचते 8च्या घरामध्ये. पुन्हा एकदा सचिन लहाने गोलंदाजी मार्कवरती अंगजसाठी ऑर्बिट चेंडू होता. इथं मात्र फसला गेला, मोठी शिकार इथं मात्र जाल्यात अडकली. नाशिकवरून या ठिकाणी या स्पर्धेसाठी गोविंद जाधव हे शुभेच्छा देत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे अतिशय उत्कृष्ट आयोजन PPL पनवेल प्रीमियर लीग. गोविंदजी जाधव आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळते नरेश भोईर. वनडाऊनचा हा प्लेअर, वनडाऊनचा प्लेअर म्हटलं तर चौका षटकांचा बादशाह समजला जातो. जबाबदारी असते आणि मोठ्या फटक्यामध्ये माहीर असते. सचिन लहाने कमबॅक करावं असतं. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केलं. इथं मात्र पहा सुरेख चेंडू, इथं मात्र डिलिव्हर होतो, सरळ किपरच्या हातामध्ये विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चौकार मारल्यानंतर अंगद पाटीलला मात्र बॅक टू द पवेलियनचा रस्ता दाखवला आणि नवीन फलंदाज नरेश भोईरला सुद्धा बेट केलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन लहाने गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. नरेश भोईरसाठी हा चेंडू. इथं मात्र जबरदस्त चेंडू, फलंदाज बाद नरेश भोईर. तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते सचिन लहानेच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती मात्र तंबूचा रस्ता दाखवला अंगद पाटीलला. चौथ्या चेंडूवरती नरेश भोईर आले, बीट केला आणि नंतर पुढच्या चेंडूवरती नरेश भोईरला सुद्धा तंबूचा रस्ता दाखवला. अशा प्रकारे आतापर्यंत 5 चेंडू फेकले. 5 चेंडूमध्ये फक्त धावा दिल्यात 8 धावा. 5 सुरुवातीला असं वाटलं होतं की पहिलं षटक थोडंसं महागडं जाईल, 15 ते 16 धावा मात्र या षटकामध्ये जातील, पण असं वाटताना मात्र नंतरच्या 3 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव दिली नाही. तर 2 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला. या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सचिन लहाने गोलंदाजी करतो, जबरदस्त गोलंदाजी. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज कोपरकर पेंदर. जबरदस्त फलंदाज पेंदर संघाचा हा पंकज कोपरकर. पाहूया हा चेंडू हलक्या हाताने मात्र चेंडू इथे सुद्धा कुठल्या प्रकारची धाव होत नाही आणि एक षटकाचा खेळ संपन्न होतो. एका षटकाच्या अखेरीस मध्ये धावसंख्या धाव प्रकारचे पाहायला मिळते. 2 गडी बाद 8 धावा. जबरदस्त गोलंदाजी. आई दर्शन घेईन. फलंदाजी करताना आपण बघितलं की VVP स्पोर्ट्स KPC इनामपुरी संघाची एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये, कारण त्यांचे महत्त्वाचे 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावपळकर धावा ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त 8. आणि यापूर्वी आपण सामने बघितले की पहिला सामना हाय स्कोरिंग सामना झाला होता, तो सुद्धा चेस करताना चांगल्या पद्धतीने जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सहजगत्या केला होता. त्यामुळे ह्या मैदानावर जर तुम्हाला लक्ष ठेवायचं असेल तर किमान 60+ ही धावसंख्या ठेवणं फार गरजेचं असणार आहे. तर धन्यवाद. जबरदस्त फलंदाजी आपला गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. सचिन लहानेच्या जे कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर पाहूया गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज झाला आहे अजय बातोशे. पहिला चेंडू यायला 5 चेंडूची दिशा पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतात. इट इज अ वाईट खराब चेंडू फेकला जातो. पहिला चेंडू
एक अतिरिक्त धाव मिळेल संघाला PPP स्पोर्ट इनामपुरी. एका धावीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. सुरेश स्ट्रायकिंगला पाहू शकता फलंदाज याला हलक्या हाताने मी चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे. इथं मात्र एक धाव पूर्ण केली जाते, फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावीने मात्र धावसंख्या पुढे जाते 10च्या घरामध्ये. संत वाती इंद्राणी असं आपल्याला पाहायला मिळते. इथंशी ज्यावेळेला मध्ये अंगद पाटील बाद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे चौकार षटकार पाहायला मिळत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो या वेळेचं अजय बातोशे. गोलंदाजी ट्रॅकवरती. हा चेंडू पहा एक्स्ट्रा कव्हरला केलाचा होता, परंतु सहज मात्र हॅलो. तर ग्राउंडच्या पाठीमागे एक वॅगनर, एक ब्रेझा आणि एक इनोवा अशा 3 कार पार्किंग केलेत आणि त्या ग्राउंडमध्ये मुलं सध्या लेदर खेळत आहेत. जर चेंडू तुमच्या गाडीला कुठली इजा करत असेल तर त्याला आयोजन टीम किंवा ती खेळणारी मुलं जबाबदार नसतील, हे लक्षात घ्या. कृपया आपल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी पार्क करा. आणि या चेंडूवरती मात्र इतसे मात्र 2 धावा पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धावा ती 2+1 अशा प्रकारे 3 धावा मिळतील, ॲड होतील टीमच्या टोटलमध्ये. टीममध्ये जाऊन पोहोचते यावेळेस मात्र धावपटावरती धावा पाहायला मिळतात. 2 गडी बाद 13 धावा. संत सुरुवात, परंतु एक अजूनही संधी गमावली नाही. भरपूर आपल्याकडे षटक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. यावेळेस मात्र अजय बातोशी गोलंदाजी करतो. गोलंदाजी मार्कवरती थोडीशी खराब लाईन पाहायला मिळते. आता मात्र 3 धावा मात्र बहाल केल्या, अतिरिक्त धावा. या धावा कुठेतरी महागात पडतील संघाला. यावेळेस मात्र स्ट्रायकेटला फलंदाज पाहू शकतो आपण पंकज कोपरकर पेंधरचा. अजय बातोशी गोलंदाज. इथं मात्र लॉक केला. यावेळेस मात्र बॉल थांबत नाही, सरळ सीमा रेषेला टच होतं आणि हा दणदणीत षटकार. तर या षटकाच्या साह्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतो वेगाच्या घरामध्ये. धावसंख्येत धाव प्रकार पाहायला मिळते. 2 गडी बाद 19 धावा गरज होती संघाला. पहिल्या संघात सामना गमावले या संघाने, VPP संघाने. इथं मात्र अजय बातोशी गोलंदाजी, ट्रॅकवरती गोलंदाज पंकज कोपरकरसाठी हा चेंडू असेल. इथं मात्र सरळ मात्र केलेला आहे ऑन साईडला. बॅकवर्ड स्कवरला ऑन. यावेळेस मात्र खूप चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट असं वाटलं होतं. इथे फक्त एकच धाव मिळेल, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा आणि 2 धावीमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अजय बातोशे. यावेळेस मात्र सुरेख फाटका पाहायला मिळते. बॉल थांबत नाही, बॉल जाते सीमा रेषा बाहेर. पंकज कोपरकरच्या बॅटमधून दणदणीत चौकार. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे तर जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. पंकज कोपरकरच्या बॅटमधून आलेला चौकार. अजय बातोशे गोलंदाज. इथं मात्र पुन्हा एकदा लॉक केलाय. यावेळी सुद्धा वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं फेकून दिलाय दमदार षटकार. धन्यवाद मोहन पाटील. त्या 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती फक्त आणि फक्त 8. मात्र दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण बघायला मिळालं. तब्बल 23 धावा आणि एक चांगल्या स्थितीमध्ये संघ येतो ते VPP स्पोर्ट्स KPC इनामपुरी. कारण या संघाला विजय मिळालाच हवा, अन्यथा या संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात येऊ शकतं. कारण पहिल्या सामन्यामध्ये हा संघ पराभूत झाला होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. आता मात्र एक दमदार सुरुवात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकामध्ये आपण जर बघितलं
अजूनही 3 षटकामध्ये 30पेक्षा जास्त धावा जर पटकावल्या तर 60+ एक चांगलं लक्ष्य ठरू शकेल. तर मित्रांनो, आपण पाहत आहात पनवेल प्रीमियर लीग 2021 पनवेल कॉमेंट्री पॅनल असोसिएशन यांच्या वतीने हे आयोजित करण्यात आलेली स्पर्धा पनवेल प्रीमियर लीग. मच्छिंद्र पाटील सर, त्याचबरोबर आमचे संदीपजी वासकर संस्थापक, त्यांना संपूर्ण क्रेडिट द्यावं लागेल. तिसरं षटक, फटका खेळायला चेंडू सरळ जातोय तो मिड ऑफवरनं डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते एक धाव पूर्ण करण्याची आणि एका धावेनं व्हीव्हीपी स्पोर्ट्स केपीसी इनामपुरी संघाची धावसंख्या झालेली 32. 2 फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यानंतर मात्र पार्टनरशिप, कारण एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल, वन हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं असतं आणि एक वेगवान पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. यावर मात्र ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला सरळ जात येतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक येते, फक्त एकच धाव मिळते. या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. दुसरं षटक महागडे ठरलं होतं. तब्बल 23 धावा दिल्या गेल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी झाली होती. म्हणूनच क्रिकेटला एक अनिश्चिततेचा खेळ संबोधला होता. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सचिन पुन्हा एकदा मार्गस्थ. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला, उसळला, अनपेक्षितपणे उसळला. अपील केलं जाते कॉड बिहाइंडचं आणि फलंदाज बाद. थीम चेंडू होता, पडल्यानंतर बाउन्स झाला, अनपेक्षित बाउन्स झाला, उसळला. खेळण्याचा जो प्रयत्न, बॅटला हलकासा स्पर्श आणि मात्र यष्टी रक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. चांगला झेल घेतलेला आहे आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला ज्या विकेटची खरं आवश्यकता होती ती विकेट प्राप्त करून दिलेली आहे. तिसरा फलंदाज बातोय. दोघांमध्ये एक पार्टनरशिप होते असं वाटत असताना, आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातायत असं वाटत असताना मात्र तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. नक्कीच एक वेगळी रणनीती पाहायला मिळाली यावेळेला, कारण विश्वास पाटील खूप अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्याकडे खूप चांगले एकंदरीत गेम प्लॅनिंग असतात आणि त्याच अनुषंगाने थोडंसं एक वेगळं गेम प्लॅनिंग त्यांनी आखलं होतं आणि त्या बरोबर त्या शिकारीसाठी जे सावध होतं ते बरोबर साधलं त्यांनी आणि तदनंतर हा गडी प्राप्त केला. हा तिसरा फलंदाज बाद होतोय. धावफलकावर धावा आपण जर पाहिल्या तर एकंदरीत 33 धावा धावफलकावर आहेत. संदेश आलेला आहे इनामपुरी, मॅन फ्रॉम इनामपुरी. सचिन, याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, शतक चेंडू खाली येतो आणि वाईड ऑफ लॉंग ऑफला एक चांगला झेल. एखाद्या सावधाला शिकार कसं करावं हे नक्कीच एकंदरीत विश्वास पाटील आणि त्यांच्या सहकार्याने जाणलं होतं की ह्याला थोडीशी लालच दिली पाहिजे जेणेकरून हा फटका खेळण्यासाठी तयार होईल आणि तेच केलं गोलंदाजानं. आणि त्या अनुषंगाने इथे आपण क्षेत्ररक्षक देखील पाहिला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये थोडासा वाईडिश गेला आणि झेल टिपला. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का, चौथा गडी बाद होतोय. येस सर, रमेशजी पाटील खरं या आयोजन समितीचे सदस्य आहेत आणि त्याचा गावचा संघ खेळतोय, कोटचा संघ. त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. यावर मात्र चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडू होता, चेंडू सरळ जातोय मिड ऑन लॉंगॉनचा क्षेत्र. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोघांमध्ये तालमेल बघायला मिळाला, समन्वय बघायला मिळाला, कॉलिंग बघायला मिळाला आणि 2 धावा पण होत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, स्वतः गोलंदाज जातोय चेंडूवर, मात्र तत्पूर्वी उशीर झाला आणि जी संधी मिळाली दोन्ही खेळाडूंना एकंदरीत कॉलिंग चांगलं झालं होतं. रनिंग बिटवीन द विकेटचा चांगला प्रत्यय पाहायला मिळाला आणि या 2 धावा पूर्ण झाले. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले. 4ही फलंदाज सचिन लहानेने घेतलेल्या 4ही विकेट्सना तंबू जरासा दाखवलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. पण एकदा सचिन, याला गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जातोय तो डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्र झेपावतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 36. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी सोमनाथ आम्हाला या ठिकाणी माहिती देत आहेत, सोमनाथ पाटील, की याप्रमाणे जर धावसंख्या जमवली तर 60चा आकडा पार होऊ शकतो. प्रोजेक्टेड स्कोर
कारण 36 धावा झालेल्या आहेत, 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे, 12च्या सरासरी धावा जमवलेल्या आहेत, 60चा आकडा पार होऊ शकतो. आदरणीय रमेश पाटील साहेब, पनवेल प्रीमियर लीगसाठी खूप मोलाचं सहकार्य आणि पनवेल समालोचक असोसिएशनचे खूप मोठे आधारस्तंभ आहेत. त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही या स्पर्धेचे आयोजक संदीप शेठ वास्कर, संस्थापक त्याचप्रमाणे अध्यक्ष मच्छिंद्रजी पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. निश्चितच मंचावर उपस्थित इथं खूप मोठी मान्यवरांची फौज आपल्याला दिसते. त्यापैकी आपण पाहिलं तर प्रदीप ठाकूर आणि रवी शेळके या दोन मान्यवरांकडून आपण 3,333 रुपयाचं डोनेशन आलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसंच यादव हरी दमडे बंगारपाडा महाराष्ट्र पोलीस सेवा यांच्याकडून 3,000 रुपयाचं डोनेशन आलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार. तसंच मंचावर उपस्थित कमलाकर पाटील मुरबी यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये डोनेशन आहे. त्यांचे आभार. तसेच मंचावर उपस्थित विश्वनाथ शेठ मस्कर भूमिपुत्र संघटना अध्यक्ष, त्यांच्या समेत मोहन पाटील, भाऊ मात्रे, राम काटे, शरद पाटील, उमेश पाटील या सर्व, तसेच अजित कुटले भूमिपुत्र संघटनेचे सर्व ही फौज पाठी आपल्याला मंचावरती दिसते. तसेच जगदीश ठाकूर आणि प्रकाश ठाकूर या मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 3 षटके पूर्ण झाले. सचिन लहाने यांनी काही गोलंदाजी केलेली आहे, कारण 2 षटके गोलंदाजी केली, फक्त 13 धावा देऊन 4 फलंदाज बाद केले. किफायती गोलंदाजी बघायला मिळाली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरातील काही उदाहरणं आपण देऊ. 4थं षटक, हा फटका खेळला, चेंडू सरळ जातोय तो, आणि डायरेक्ट हिट, फलंदाज धावबाद. हे विश्वास पाटीलला अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर पहा कशा पद्धतीनं एक साजेसा फेकी केली यष्ट्यांवर आणि बरोबर नेम लागला आणि तो फलंदाज बाद झाला. 5वा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे, थांबलेली आहे 36 धावा. 4थं षटक हे मार्गस्थ आहे, पण अजूनही चांगली धावसंख्या उभी राहू शकते, कारण अजूनही त्या ठिकाणी 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि व्हीव्हीपी स्पोर्ट जो आहे केपीसी इनामपुरी, हा संघ नक्की 60+ कडे पाहत असणार आहे. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय कुणाल पाटील इनामपुरी. सोनू पाटील खेळण्यासाठी सज्ज. एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि सरळ वेध घेतोय यष्टी रक्षकाचा. आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाची देहबोली गोलंदाजाला प्रेरित करत असते. विश्वास पाटील नक्की सांगतो की कुठल्या टप्प्यावर तुला चेंडू टाकायचा आहे, कुठल्या दिशेने तुला चेंडू टाकायचा आहे, आणि तदनंतर चेंडू डिलिव्हर होतो. चेतन पुण्याच्या गोलंदाजीसाठी मार्गस्थ. हा चेंडू पुन्हा अपील केलं जाते, हलकंसं अपील केलं जाते. काय गोलंदाजी बघायला मिळते, प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन बघायला मिळते. हे फार महत्त्वाचं. एक चांगल्या गोलंदाजीची खूण हे सांगते की चेंडूमध्ये व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. भारताचा फलंदाजा बाद झालेला क्वाडी बाईन. काय गोलंदाजी बघायला मिळते. त्या फळीमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. फलंदाज पंकज कोपरकर आणि सूरज पाटील यांच्याकडून. मात्र तदनंतर आता मात्र थोडंसं आपण जर पाहिलं तर तिसरं षटक जे हाताळलं होतं त्यामध्ये 2 जे गडी बाद झाले. सचिन लहाने यांनी पहिल्या षटकात 2 गडी बाद केले, तदनंतर तिसऱ्या षटकात देखील 2 गडी बाद केले आणि आता तदनंतर एक चालना मिळाली ती चेतन पाटील याला. खूप चांगलं मोटिवेट होणारं क्रिकेट पाहायला मिळतंय. नाही, अगदी बरोबर, कारण चेतन सुद्धा चांगल्या प्रकारे स्लॉगरमध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. सुरुवातीला जे काम केलं होतं आपण, सुरुवातीला सचिन लहाने याने अप्रतिम गोलंदाजी केली होती, त्यानंतर तदनंतर मात्र चेतन चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. स्लॉगरमध्ये कुठल्याही प्रकारची संधी देत नाही मोठा फटका खेळण्याची. आता मात्र डावखुरा शैलीदार फलंदाज खेळण्यासाठी आलेला आहे. सौरभ पाटील, सिद्धी करवले
स्लोवर वन, चेंडूचा वेग कमी केला होता, चेंज ऑफ पेस हे फार महत्वाचं असतं. बऱ्याचशा वेळेला फायदा मिळतो यामध्ये, चेंडूमध्ये बदल करण्यात येतोय. पहा फलंदाजीची एकंदरीत कृती किंवा त्याची बॉडी लँग्वेज, त्याच्या शरीराची हालचाल पाहिली, त्याच्या पायाची हालचाल पाहिली, त्याची चेंडूवरची नजर काय असेल हे अनुमान त्यांनी केलं आणि तदनंतर विश्वास पाटीलनी जी काही खूण केली त्या अनुषंगाने गोलंदाज प्रत्येकरण निर्धाव चेंडू. यावेळेला पुन्हा एक अप्रतिम चेंडू आणि बॅटला स्पर्श करून चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात. विकेट मेडन षटक हाताळतो का बघायचं आहे, कारण आतापर्यंत 2 फलंदाज बाद करण्यात यश आल्याने कुठल्या प्रकारे धाव दिलेली नाही, काही गोलंदाजी हाताळलेली. स्लॉगरमध्ये अशा प्रकारे गोलंदाजी तुम्ही जेव्हा करता तेव्हा समोरच्या संघावर एक जबरदस्त मानसिक दबाव निर्माण करता, प्रेशर बिल्डअप करता. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विकेट मेडन 1 षटक झालेलं आहे, सुधीर पाटील यांनी हाताळलेलं आहे विकेट मेडन, आणि 3 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. किरण पवार यांनी पहिल्या दिवशी हॅट्रिक केली होती, त्यानंतर विशाल घरत यांनी पूर्ण केली होती, आणि तिसरा जो गोलंदाज होता सुधीर पाटील. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी आंतरराष्ट्रीय खेळातील सुद्धा काही उदाहरणं या ठिकाणी नमूद करेन, मग हॅट्रिक असो शतक असोत. चेतन यावर मात्र ट्राईप केलेला आहे चेंडूला, चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉन, थोडासा वाईडिश. तोपर्यंत मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते. काय षटक हाताळलेलं आहे, अप्रतिम गोलंदाजी षटकामध्ये. गोलंदाजीचं पृथ्थकरण जर आपण बघितलं तर 1 षटक 1 धाव आणि 2 फलंदाज बाद करण्यात यश आलेलं आहे. किफायती गोलंदाजी. नक्कीच ज्या वेळेला धावा ह्या जास्त प्रमाणात येत होत्या त्यावेळेला अशा प्रकारचा गोलंदाज वापरणं हे खूप कौतुकास्पद असतं, एक चांगली बाब असते संघासाठी, आणि तीच बाब इथे आपण पाहिलं तर नक्कीच घोट संघाने दाखवली आहे. आणि एकंदरीत विश्वास पाटीलनी जे काही एक विश्वास संपादित केला होता गोलंदाज चेतनवर, तो त्यांनी सार्थकी ठरवला. त्यांनी 3 गडी बाद केले, फक्त शेवटच्या चेंडूवर 1 धाव खर्च केली. प्रशंसनीय गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. नक्कीच रमेशजी पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य असणार आहे, का त्याचा संघ या ठिकाणी खेळतोय. राजवीर कानव, इंडियन आर्मी घोट हा संघ खेळतोय. मात्र 3 षटकानंतर सुरुवात इतकी चांगली होती, मात्र 4थ्या षटकात अप्रतिम गोलंदाजी झाली. असं वाटलं होतं की 60चा आकडा पार होईल. मात्र VVP स्पोर्ट्स KPC इनामपूर या संघ 50+ कडे पाहत असणार आहे, कारण 37 धावा झालेल्या आहेत. अजूनही शेवटचं षटक आहे, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक घेऊन येतोय त्यावेळेला फुलटा चेंडू, स्वीपचा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक लागणे तैनात आहे. थोडा थ्रंबल होतोय, सचिन थ्रंबल होते आणि 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या दर्जाचा असणं फार गरजेचं आहे. तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी, तुम्हाला जर चॅम्पियन व्हायचं असेल तर तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टीवर तुमचं प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. 39 धावा झालेल्या आहेत, 39. रोशन याला फटका खेळायला आहे, मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे आणि एक चांगला झेल शॉट कव्हरला प्रीतम पाटील घेतोय. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. पनवेलची ही असोसिएशन जमली सारी मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. खेळाडू येथे येतील भारी, जल्लोष होईल क्रिकेटचा. खेळाडू येथे येतील भारी, जल्लोष होईल क्रिकेटचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी पनवेलच्या या नगरीचा. पंकज कोपरची धावसंख्या जर सोडली तर कुठलाही फलंदाज दुहेरी धावसंख्या पार करू शकलेला नाहीये. 8 फलंदाज बाद झालेले आहेत. रोशन राईट आर्म, यानंतर ब्लाइंड स्विंग खेळण्याचा प्रयत्न, डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न, धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद.
शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे. शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे कारण 9 फलंदाज बाद झाले. धावसंख्या आहे मात्र 39. असं वाटत होतं की 60चा आकडा पार होईल. जेव्हा 3 षटके संपली त्यानंतर मात्र 4थं षटक अप्रतिम हाताळलं गेलं आणि 5व्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. रोशन याला पुन्हा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क बघायला मिळालेला नाहीये. तुम्हाला एक चांगला फटका खेळायचा असेल तर तुमचा फुटवर्क बदलाचा वापर करणं फार गरजेचं आहे. चेंडूवरली नजर असणं गरजेचं आहे. प्लेसमेंट गॅप शोधणं गरजेचं असतं. ताकदीचा वापर सुद्धा तितक्या प्रमाणात तुम्ही करायला हवा. शनिवारला पुन्हा मिस टाइम फटका. चेंडू हवेत आणि सोपा झेल सुटतोय. आणि एक धावी मिळते. धावसंख्या झालेली 40. सोपा झेल सुटते. झेल सुटल्यानंतर सामन्याला बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण बघितलेलं आहे काही सामन्याला गालाटणी मिळते. कॅचेस विन द मॅचेस. रोशन राईट आर्म याला मात्र ॲक्वर्ड पोझिशन फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडा चेंडू वळला होता, आतमध्ये आला होता. षटक मला वाटते पूर्ण होतोय. 41 धावा झालेल्या आहेत आणि 42 धावांचं लक्ष असणार आहे. 42. टॉससाठी मी आमंत्रित करतोय मंगेश इलेवन बिगर, करण कंसोलकर आणि छाया रिसॉर्ट बॉस फायटर सूरज पाटील. प्लीज जॉईन विथ मी फॉर द टॉस इन प्रेझेंट बॉक्स. दोन्ही संघांना एखाद्या विनंती करतोय की टॉससाठी आपण आम्हाला जॉईंट व्हा. आपण पाहतात यू आर वॉचिंग द फॅबुलस जर्नी ऑफ पनवेल प्रीमियर लीग organized by Panvel Cricket Association. The first time in history of cricket, the commentator have organized a big event and fabulous event. A very good morning to one and all present here. So I kindly request you both the captain Mangesh and Bighar and Chai Resort boss fighters Suraj and Karan. Both the captains are requested. Please join with me for the toss within 1 minute. मी आमंत्रित करेन टॉससाठी सन्माननीय विश्वनाथ मस्कर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. आपण यावं. मंगेश आणि बिगर, करण घनसोलकर प्लीज. दोन्ही संघांना जर उपस्थित झाले नाही इनिंगच्या अगोदर तर 4 षटकांचा सामना याची नोंद घ्या आपण. इट्स अ स्ट्रिक्टली वॉर्निंग फॉर यू बिकॉज द डिसिप्लिन अँड ट्रान्सपरन्सी द मेन पार्ट ऑफ द PPL. सो आय काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज जॉइन विथ मी विद इन 1 minute. Mangesh Eleven Bighar, it is the last call for you, and Chai Resort Boss Fighter, it is the official call for you. Chai Resort चे संघटक सूरज आम्हाला जॉईंट होतात. सूरज आपण आमच्या उजव्या बाजूला थांबा. सूरज आपण उजव्या बाजूला थांबा आपण. आणि मंगेश इलेवन बिगर, करण कंसोलकर, मोस्ट वेलकम. तुमच्या माहितीसाठी सांगतोय Chai Resort Boss Fighter एक सामना जिंकला आहे तर मंगेश इलेवन बिगर एक सामना लॉस झाला आहे. साहेबांना विनंती करेन. इट इज अ टेल, इट इज अ हेड. गॉट इट. विल कॉल फर्स्ट. विश्वनाथ मस्कर साहेबांना आमंत्रित करतो मी टॉससाठी. भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष जे संपूर्ण परिवार त्यांचा मंचावरती आहे त्यांचा मी स्वागत करतोय. येस विल कॉल फर्स्ट. यस सूरज. हेड इज कॉल फ्रॉम सूरज. यस इट इज अ हेड ऑन द टॉस. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. व्हॉट्स युअर डिसिजन? फिल्डिंग. शतशी करण्याचा निर्णय घेतला. एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. थोडासा वेळ आमच्याकडे कमी आहे. ऑल दी बेस्ट. त्यानंतर सूरज तुम्हाला आता फलंदाजी करावी लागेल. पहिला सामना आपण थोडंसं प्रेशराईजमध्ये केला. या सामन्यासुद्धा ते प्रेशर आम्हाला पाहायला मिळेल. नाही नक्कीच आता थोडं चेंजेस पण केलं टीममध्ये कारण की थोडं मिसफिल्डमुळे मॅच हरलो आहे आणि पोरांनी मेहनत नाही केली त्याच्यामुळे मॅच हरलो. दुसरं थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. द न्यूज फ्रॉम सेंटर. Chai Resort Boss Fighter on the toss elected first field. आमच्या समेत भूमिपुत्र अध्यक्ष सन्मान विश्वनाथ सेठ मस्कर यांना विनंती करेन की आपण या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करावं. कारण टेनिस शोमध्ये पहिल्यांदाच आपण पाहतोय समालोचकांच्या माध्यमातून ही मोठी स्पर्धा. पनवेल असोसिएशनचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र पाटील तसेच PTCचे लाईव्हचे आपले संदीप वास्कर आणि त्यांचे पूर्ण टीमचे जेवढं आपण त्यांना शुभेच्छा देऊया की असा कार्यक्रम कुठल्याही समालोचकाने आजपर्यंत केलेला नाही. कारण समालोचक फक्त समालोचक करून जातात पण यावेळेस जी एवढी मोठी जी संकल्पना या PTC लाईव्ह आणि मच्छिंद्र पाटीलने केली अशी आजपर्यंत कोणीही करू शकला नाही. त्याच्याबद्दल मी त्यांना माझ्यातर्फे मी त्यांच्या पाठीमागे आहे आणि त्यांना काही गरज लागली तरी मी त्यांच्या पाठीशी कायम स्वरूपात राहीन. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. थँक्यू. सेटला मी विनंती करेन आपण स्थानपणे बाबा.
धन्यवाद. ओव्हर आउट टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद मच्छिंद्रजी पाटील, पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि विश्वनाथ शेठ मचकर, भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष. तर 42 धावांचं माफक लक्ष, असं वाटलं होतं की एकंदरीत लक्ष 60च्या पुढे जाईल, मात्र विश्वास पाटीलने एक वेगळी रणनीती आखली, एक वेगळे डावपेच आखले, एक वेगळी युद्धनीती त्यांनी अवलंबली शेवटच्या 2 षटकांमध्ये आणि ती युद्धनीती कामी पडली आणि धावांना थोडासा आळा बसला, अंकुश बसला आणि धावगती स्थिरावली फक्त 41 वर. 42 धावांचं लक्ष. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक अंगद, पहिला चेंडू सुरेख हाताळतोय. किशोर पोरजी आणि विश्वास पाटील हे दोन्ही खेळाडू मातबर खेळाडू, अनुभवी खेळाडू मैदानाच्या आत सलामीवीरांच्या भूमिकेत. अंगद पाटील स्वतः संघाचा कर्णधार, पालक. इथे मात्र फुलटॉस चेंडू स्वीप करतोय, चेंडूला फाईन खेळतोय आणि चेंडू लॉंग लेग क्षेत्रात सीमा बाहेर जातोय. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. फुलटॉस चेंडू होता, मेजवानी होती आणि त्या मेजवानीचा स्वीकार करतोय, आमंत्रणाचा स्वीकार केला आणि या 4 धावा प्राप्त केला. श्री गणेश झालाय. इथे मात्र मोठा फटका, चेंडू सीमा पार होईल. दर्जेदार, देखणा, दिमागदार, लाजवाब षटकार. आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्या पद्धतीने, ज्या क्लासनं खेळतात त्या पद्धतीनं इथे मात्र आपलं प्रदर्शन सादर करताना किशोर पोरजी. सुरेख चेंडू, कळवळ टप्प्याचा चेंडू खेळतोय, मात्र यष्टीरक्षकाच्या मागे मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन क्षेत्राकडे, मिड ऑन क्षेत्राकडे. मात्र सूरजनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. थोडासा स्नायूंमध्ये खिचाव जाणवतोय त्याला. निर्धाव चेंडू, धाव फळकावर धावा आहेत त्या 10 धावा. पुढचा चेंडू अंगद. इथे मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस होता. गुडघा टेकवला होता जमिनीवर, मात्र फटक्याला इथे मात्र तेवढा साज लौकिक मिळाला नाही. निर्धाव चेंडू हाताळतोय अंगद. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू किशोरसाठी. सुरेख चेंडू, इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये अडवला जातोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पहा किती चपळ आहे. मिड ऑन मध्ये येतोय, चेंडू अडवतोय, मात्र 1 धाव मिळते किशोरला. आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा नमूद करताना आपण पाहतोय तो राजवीर कानाव, इंडियन आर्मी घोट, पिसारवे संघ, बिनबाद 11 धावा. हर धर्मवीर आणि श्याम दिबा साहेबांचं नाव ऐकलं तर एक वेगळी स्फूर्ती, एक वेगळी चाळणा मिळते या संपूर्ण भूमिपुत्रांना, या रायगडच्या संपूर्ण भूमिवासियांना. कारण दिबा साहेबांनी केलेलं कार्य कोणी विसरू शकत नाहीये. त्यांच्या कार्याला सलाम आहे आणि त्यांच्या नावानंच विमानतळ व्हावं हे संपूर्ण रायगड नव्हे तर कोकणवासियांची, भूमिपुत्रांची मागणी आहे आणि त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. तर मयूर राजे येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असेल. आपण पाहतो पहिल्या षटकात इनामपुरी संघाने 8 धावा अर्जित केल्या होत्या. इथे मात्र चेंडूला खेळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण अंगद मार्फत. सुरेख फेकी होते, फक्त 1च धाव. किशोर पोरजीनं हा फटका खेळला होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळते. विश्वास पाटीलकडे आता मात्र स्ट्राईक येते. विश्वास पाटीलला अजूनही आपलं खातं उघडता आलं नाही. पहिल्यांदाच त्याच्याकडे स्ट्राईक येते. धरणी मातेचा आशीर्वाद घेतोय, हाताची ग्रीप थोडीशी घट्ट करतोय. सागरजी पाटील आणि सत्यवानजी म्हात्रे यांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे. भूमिपुत्र संघटनेचे सदस्य आहेत आणि त्यांचं स्वागत इथे मात्र पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन आणि पनवेल प्रीमियर लीगचे आयोजक यांच्या वतीने केलं जातंय. त्यांचं हार्दिक स्वागत. इथे मात्र 1च धाव मिळते. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता विश्वासनं,
मात्र मैदानाच्या समतळ चेंडू गेला होता डीप मिडॉनमधून लॉंगॉन क्षेत्राकडे. वाईडिश थोडासा चेंडू गेला होता, मात्र एकच धाव मिळते. एका धावे धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 12-13 वर. इथे मात्र फर्निचर विखुरलं जात आहे. अराउंड लेग त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मधली एसटी उद्ध्वस्त होतोय. मागचा दरवाजा उघडा ठेवणं आणि अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं हे कधीही धोकादायक असतं आणि तेच घडलं. इथे पहिला हादरा बसतोय तो राजवीर कानाव, इंडियन आर्मी घोट पिसारवी या संघाला. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना. क्रिकेट हा 7 अक्षरांनी बनलेला शब्द आहे. मात्र क्रिकेटची परिभाषा आता बदलली आहे. त्याच्या पुढे गेलेलं आहे क्रिकेट. कारण क्रिकेटमध्ये जे 7 शब्द आहेत त्याच्यात आता बरेचसे शब्द ॲड झालेले आहेत आणि त्यामुळे क्रिकेटची परिभाषा खूप वेगळी झालेली आहे. युवा क्रिकेट खेळाडूंनी क्रिकेटचं गणित, स्वरूप, एकंदरीत आधुनिक प्रगती खूप चांगल्या प्रकारे या टेनिस विश्वाला, या लेदर क्रिकेटला दिलेली आहे. त्यामुळे आज सर्व क्षेत्र जशी प्रगत होते तसं क्रिकेट क्षेत्र देखील प्रगत होतंय. मयूर राजे पहिलं यश संपादित करतोय संघासाठी. षटकातील पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज अजय. सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र सुरेख झेल. तिन्ही गोष्टी सुरेख आणि फलंदाज बॅक टू बॅक दुसरा धक्का ऑन हॅट्रिक. विकेटची हॅट्रिक साधण्याची एक सुवर्ण संधी. ते मात्र प्रीतम, आता मात्र प्रीतम येतोय खेळण्यासाठी. मयूरला ही सुवर्ण संधी असेल. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या 2 चेंडूवर 2 गडी बाद. की आतापर्यंत PPL मध्ये पनवेल प्रीमियर लीग मध्ये 3 विकेट हॅट्रिक झालेले आहेत आणि चौथी हॅट्रिक पूर्ण होते का बघायचंय. आपण आंतरराष्ट्रीय खेळाचा विचार केला तर टेस्ट क्रिकेटमध्ये FR सुफोर यांनी पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती आणि 20 क्रिकेटमध्ये ब्रेट ली यांनी पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. हे सर्व क्रिकेटचे रेकॉर्ड्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही समालोचन करता त्यावेळेला अशा प्रकारची उदाहरणं ही क्रिकेटसाठी अत्यंत पोषक ठरत असतात. इथे मात्र मोठा फटका, विश्वासच्या नावानं विश्वास दाखवलेला हा मोठा फटका. मिडविकेटच्या वरून जाणारा दिमागदार, नेत्रदीपक, दर्जेदार षटकार. क्रिकेट जुनं झालंय तसंच विश्वासचा विश्वास देखील जुना झालाय. शेर कभी बूढ़ा नहीं होता. आणखीन एक मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार, दिमागदार, विश्वासच्या बॅट मधनं आणणारा विश्वासू षटकार. या मैदानी त्याला पाहिला मी सांगत नाही खोट. भारी मजबूत त्याची बॅट, दात खाऊन मारतोय शॉट. भारी मजबूत त्याची बॅट, दात खाऊन मारतोय. काय म्हणाले या खेळीबद्दल? जबरदस्त बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले आहेत. फलंदाज बाद झाल्यानंतर मग दुसऱ्या चेंडूवर षटकार, टॉवरिंग फटका मारला आणि बॅक टू बॅक 2 षटकार मारले आहेत आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय विश्वास. विश्वसनीय फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाचा विश्वास सार्थ ठरवतोय. बरेचसे असे लेजंड खेळाडू आहेत की ज्यांना वयाची तमा नसते, वयाची मर्यादा नसते. त्यांना वय हा फॅक्टर महत्वाचा नसतो, त्यांना खेळ हा फॅक्टर महत्वाचा असतो. क्रिकेट जसं प्रगत होतं तसतसं त्यांचं क्रिकेट वरचा विश्वास किंवा क्रिकेटचं एकंदरीत करिअर हे डेव्हलप होत असतं आणि तेच विश्वासनं या रायगड भूमीसाठी दिलंय. त्यामुळे त्याला विश्वासू खेळाडू किंवा या रायगडचा एक महत्वाचा खेळाडू, महान खेळाडू म्हटलं जातं. तिसरं षटक अंगद पाटील. अंगद पाटीलने पहिलं षटक हाताळलं होतं. 11 धावा खर्च केल्या होत्या, कुठलंही यश संपादित केलं नव्हतं. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 18 धावांची आवश्यकता आहे ती 17. अंगद हलक्या हातानं फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, लेट कट करण्याचा प्रयत्न होता हा फलंदाज प्रीतमचा. मात्र हा प्रयत्न असफल ठरवतोय तो गोलंदाज अंगद पाटील.
उर्वरित काम करतो यष्टीरक्षक निर्धाव चेंडू. चेंडू शिल्लक आहे 17 धावांची आवश्यकता आहे ती 17. अंगद राईट मोर द विकेट. आता मात्र कट केलं जात आहे चेंडू गली क्षेत्रामधून थर्डमॅन क्षेत्राकडे वळतोय. चेंडू सीमा रेषेलगत अडवला जातोय. मात्र तत्पूर्वी 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न विश्वास दाखवतोय. मात्र प्रीतम त्याला रोखतोय. 2 धावांवर समाधान. धावसंख्या 2 नी पुढे सरकताना पोहोचते ती 27 वर. चेंडू शिल्लक आहे ते 16. धावांची आवश्यकता आहे ती 15. 16 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. समीकरण प्रत्येक चेंडू गणित इथे मध्ये बदलत आहे. अंगद पुढचा चेंडू प्रीतमसाठी राईट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, सुरेख ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह केलं चेंडूला. चेंडू वळतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. मयूर राजे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाजाची भूमिका देखील मयूरनं चांगली अदा केली होती. 4 चेंडू मात्र उर्वरित 2 चेंडूमध्ये जे षटकार लागले त्यामुळे थोडीशी धावगती वाढली होती आणि समीकरण देखील बदललं होतं. एका धावावर समाधान मानतोय तो फलंदाज प्रीतम. स्ट्राईक येते ती विश्वासकडे. विश्वास सलग तिसरा षटकार ठोकणार का? विकेटला हॅट्रिक म्हटलं होतं मात्र चौकार आणि षटकाराने हॅट्रिक हा शब्द नाहीये. कारण विकेटला हॅट्रिक म्हटलं होतं, चौकार सलग 3 आले, षटकार 3 आले तर त्याला 3 सलग षटकार असं म्हटलं होतं. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता विश्वासनं. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क समन्वय होत नाहीये. निर्धाव चेंडू हाताळतोय अंगद पाटील. प्रत्येक चेंडू लिलेया पद्धतीने हाताळण्याची एक जणू कला अवगत असणारा हा खेळाडू अंगद पाटील. चेंडू शिल्लक आहे ते 14. धावांची आवश्यकता आहे ती 14. अंगद पाटील विश्वाससाठी. इथे मात्र चेंडूला खेळतोय तो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू 1 बाउंड सीमारेषे बाहेर जातोय. दर्जेदार चौकार. आता समीकरण बदललंय. 13 चेंडू 10 धावा. काय फटका खेळलेला आहे. सुरुवातीला आपण 2 षटकार जे बघितले होते ऑन साईडला मारले होते आणि हा इनसाइड आउटचा फटका खेळला होता. डीप कव्हर सेव्ह काय याला म्हणतात फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी. विश्वास करतोय. जसे सचिन सरांना लेजंड क्रिकेटर म्हटलं होतं तसंच रायगडमध्ये विश्वास पाटीलचं नाव आहे. इथे स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धावावर समाधान मानेल कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल विश्वास. चेंडू इथे मात्र संपतायत ते 18. 3 षटकांची समाप्ती होते आणि अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावांची गरज. काय दडलंय एकंदरीत या क्रिकेटमध्ये या 2 षटकांमध्ये. काय घडतंय काय बिघडतंय या चेंडूमध्ये दडलंय काय. 2 षटकांसाठी ऐकूया भिवंडीतील नामवंत आणि ज्येष्ठ समालोचक भिवंडी समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गवळी सर. हा धन्यवाद सर. या ठिकाणी मंचावर उपस्थित पाहुण्यांचा आपण या ठिकाणी सत्कार समारंभ घेत आहोत. मी विनंती करतोय महेंद्र पाटील यांना की आपण मोहन पाटील यांचा आपण सत्कार करावा. भूमिपुत्र संघटनेचे सर्व हे सदस्य आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांचे सर्व पाठीराखे आहेत. मोहन पाटील असतील, राजू काटी साहेब, उमेश पाटील, जगदीश ठाकूर, प्रकाश ठाकूर, सत्यवान म्हात्रे तसेच सागर पाटील या सर्व मान्यवरांना विनंती आहे. या सर्वांना विनंती आहे आपण सत्काराचा स्वीकार करावा. पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. वैभव भोपी आपण पुढे यायचं आहे. मी विनंती करतोय राजू काटे यांना आपण सत्कारासाठी यायचं आहे पुढे. उमेश पाटील आणि राजू काटे साहेब आपण पुढे यायचं सत्कारासाठी. तसेच जगदीश ठाकूर आणि प्रकाश ठाकूर साहेबांना विनंती आहे आपणही पुढे यायचं आहे सत्कारासाठी. तसेच सागर पाटील, सत्यवान म्हात्रे, सत्यवान म्हात्रे समालोचनमधील बुलंद आवाज आणि भूमिपुत्र संघटनेचे मुख्य पाठीराखे विश्वनाथ मस्कर यांचे पाठीराखे आहेत ते सत्यवान म्हात्रे. तसेच या ठिकाणी उमेश पाटील यांचाही सत्कार करण्याची विनंती मी सुनील कोंदली यांना करतोय. आपण त्या सत्कार करावा. सागर पाटील आपण पुढे यायचं आहे. तिकडे बघ, तिकडे अति सुंदर फटका आणि चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. आता तसेच 11 चेंडू आणि 5 तो धावा. तर बालाराम मडवी यांचा सत्कार करावा अशी विनंती करतोय. तर खेळ कॅरी ऑन करायचा आहे.
आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 5 धावांची अवस्था. सोपं समीकरण आहे. काय विश्वास त्याने फलंदाजी केली आहे, अगदी विश्वासार्थ ठरवलेला आहे कर्णधाराचा आणि विश्वसनीय फलंदाजी केलेली आहे, विश्वसनीय फटके खेळलेले आहे. 8 चेंडूमध्ये 22 धावांची विस्फोटक खेळी केलेली आहे. 2 षटकार आणि 2 चौकार लगावले. अनिकेत यावर मात्र व्हाट ए शॉट फ्लिकचा फटका आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार, विजयी षटकार मारतोय विश्वास. तर निश्चितच सर आपल्याला थांबवतो थोडं. या ठिकाणी विनंती करतोय मी रमेश पाटील आपण पुढे यायचे. सत्यवान म्हात्रे समालोचन क्षेत्रामधील एक बुलंद आवाज आणि भूमिपुत्र संघटनेचे ते सदस्य. निश्चित आता ज्यांचं प्रस्थान होतं ते म्हणजे केसरीदादा पाटील आणि कमलाकरजी पाटील, ज्यांनी या PPLच्या स्पर्धेला 5-5 हजार रुपयाचं डोनेशन दिले. त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि सत्यवानजी म्हात्रे यांचा सत्कार होतो या ठिकाणी. निश्चितच खूप मोठी माहिती मिळते. भजन सम्राट, अतिशय सुरेख चांगला आवाज त्यांचा आम्ही नेहमीच यूट्यूबच्या माध्यमसुद्धा ऐकलेला आहे सत्यवानजी म्हात्रे. तसेच या ठिकाणी सत्कार बाकी असणार आहे. बालाराम मडवी धरणे संघाचे ते माजी कर्णधार आहेत. यांचा सत्कार करण्याची विनंती मी बाळू भोईर यांना करतोय. प्रकाश ठाकूर आपण पुढे यायचं आहे. सत्कार झाला का? या सर पुढे या. तसेच जगदीश ठाकूर यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. महेंद्र पाटील आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 3000 रुपयाचं डोनेशन आलं ते म्हणजे यादव हरी दमडे, मंगारपाडा, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेले यादव हरी दमडे साहेब. आपल्याला विनंती आहे